मित्रांनो, वाघरी हे गाव म्हटलं की बैलगाडी शर्यतीतल्या जुन्या काळात एक बैल पळायचा काळ्यानांचा प्रधान, तो वाघरीतूनच त्यांनी घेतला आणि त्यांच्याच दावणीचा हा दुसरा प्रधान त्यांनी घडवलाय. आणि ह्या गावची एक परंपरा आहे. बरीच बैल ह्या दावणीतली गावातली हिंद केसरी झालेत, बऱ्याच दावणी हिंद केसरी झालेल्या आहेत. तुमचा परिचय सांगा. आणि त्याचा परिचय मी सांगितलास की छोटा प्रधान म्हणून. आता बरीच बैल घडलेत तुमच्या गावात आणि अजूनही घडवताय. माझं नाव मनोज मधुकर पाटील, यांचा बादचा मी. आणि ते बाबा मालक बजरंग बाबूराव कनसे वाघेरे, त्यांचा मुलगा राजेंद्र बजरंग कनसे हे मामा. आणि हे बैल म्हणजे आमच्या मग कौटुंबिक आमचाच आहे म्हणायचं, वैयक्तिक असा विषय आहे. आणि बैल काय आपला दुई खांदी पळते, काय विषय नाही बैलाचा. फक्त बैलाला अंधारात होता बैल, बैलाला पैर होत नव्हतं पुढचं, त्यामुळे जरा बैल जरा अंधारात होता. आता आलाय, काय विषय नाही. जरा बैल पळाल्यामुळे चर्चा व्हायला लागल्या. आता किती मैदान पळाला, तो गुलाल किती झाला? आता तिसरा गुलाल आहे बैलाचा. पुण्याला 2दा राहिला आणि आपल्या भागात पहिल्यांदा. आदत मध्ये सलग 21 बिनजोड केले ते करोडी फाटीला आणि सगळ्या पब्लिकनं पळून. आमचा विषय असा होता की आदत वयात आदत दुष्यात आम्ही त्याला बैल गाठली. माणसं बैल भाडं वायदी सगळं द्यायचं. पण तिथं गेल्यावर माणूस म्हणायचा आमचा हातनं पळणार, तुमच्या बाहेरनं पळवा. असे करून आम्ही बैलाला बाहेरनं पळायची सवय लावली. आज बैल दुई खांदी पब्लिकनं पळतो. पब्लिक किती बी लावायचं, बैल गुंजभर आज सरकत नाही, किती पब्लिक लावायचं. आता पैर व्हायला लागली ती, म्हणजे आता व्हायला लागली थोडकं भागातलं तरी पैर आता चांगलं व्हायला लागले. भागात जे टॉपला पळते ते तर विचारायला तरी लागले आतापर्यंत, असा विषय झालाय. आता ह्या गावाचं नाव आहे की इतिहास आहे वाघरी गावचा, की चांगली टॉपची बैल हिंद केसरी बैल घडलेत ह्या गावात. घडल्यात 100%. वाघेरीच्या मातीतच ते गुणधर्म आहे की चांगली बैल जिथं उदयाला येते ते. आता हा पण म्हणजे दावणीला नाव चालवतोय तुमचं. हे नाव चालू होते, ह्याच्या मागे अजून एक आहे दुसरा. ते ह्यालाच पैर नाही तर त्याला कोण पैर देणार आहे, त्यामुळे ते बी अंधारातच आहे. ते ह्याला वाढून पळतो, ते बी चांगला खोंड पळतो, दुसरा आहे पांढरा. त्याला पण पैर नाही, पैर आहेत म्हणा आम्ही मागाय नाही. तर पैर आता जर चांगला असतं तर आम्ही टॉप 10 मध्ये 100% खेळलो असतो. आता बऱ्याच बैलगाडा मालकाच्या मुलाखत घेतोय, अशी प्रधान सारखी बैल आहे ती पाळणारे. ज्या मापाचा पायरा पाहिजे त्या मापाचा पायरा भेटत नाही. भले बरेच नियोजन करते असते ते किंवा तुमचे सहकारी धडपड करत असते, पण लवकर होत नाही सगळं. लवकर होत नाही. आणि बैलांनी जेवढा आता गट काढली ती तेवढं सगळं पब्लिकनं काढली ती. एकही गट असा नाही की मधनं गट काढलाय. क्वचित एखादा गट आम्ही मधनं काढला नाही, तर आम्हाला नशिबाला पहिल्यांदा गटाला कडच मधनं आली तरी आम्ही कडनं गाडी आणते. आणि ते बैलावर गाड्या बांधून गाड्या पडलेत सगळ्या. आजपर्यंत त्याला पुरणारा वासरू नाही गावलेला, पुरणारा बैल नाही गावलेला. कुठलाही बैल घाला, बैल झलक दाखवतो का तर दाखवतोच. आता विठ्ठल नानाच्या धोकावर पळाला ती हेच बैल. मित्रांनो, बाबांचं 2 शब्द घेऊया, कारण आता त्यांचं वय झालेलं आहे भरपूर. आता बाबा किती वर्ष झालं, आता वय किती चालू आहे? 80 वय चालू आहे. आता उभं राहायला त्रास होतोय गुडघ्यांना, तरी मैदानात येतायच तुम्ही. तरी पण येते. काय नक्की एवढं भेटतं ह्या नादात की 80 वय? आता 80 वयाची लोक घरी निवांत आराम करतात. पहिल्यापासून नाद आहे, पहिल्यापासून. नाद आहे, पण शरीराने बी साथ दिली पाहिजे की आपल्या. हाय ते देव तेवढं द्यायचं. एक अड्डा असा नाही की बाबा. मित्रांनो बघा, बैलगाडी शर्यतीचा नाद कसा आहे हो. लहान मुलापासून वयोवृद्ध लोकांच्या बरेच सगळी नाद करते ते, आणि मनापासून नाद करते ते. कारण मनापासून जर नाद असला तरच एवढं वय होऊन अजून पण काठी टेकत चालते ते, आणि मुलाखतीला पण उभं राहिले ते. आता ह्याचं काय वैशिष्ट्य जाणवलं तुम्हाला ह्यात? कारण तुम्हाला भरपूर वर्षाचा अनुभव ह्या बैलाचा. बैला चांगला पळणार हे करणार आहे, ते आपल्याला साथ देणार आहे चांगली. काय घेताना कोणाची पसंती होती? घरचा घ्यायचा आहे. घरच्या घ्यायचा. मग घरच्या गायला झालं त्यावेळेस वाटलं का शर्यतीला तयार होईल? करायचं म्हटलं व्हायला काय झालं.
चारणार चारायचं म्हणजे काय त्याला अड्याशिवार मोठ्याशिवार काय नाही. म्हणजे तयार करायला लागतोय शर्यतीचा खोंड, असं नाही की बाबा ज्याला मला म्हणून तो घडलच, तयार केला तर होणार. होणार. मित्रांनो बघा, जुनी लोक त्यामुळेच वर्चस्व राहायचं जुन्या लोकांचं. एक गाडी पळाली की कायम गाड्या पळायच्या आणि बैल त्यांची दावणीची नंबरात राहायची. आता ही दुसरं मालक आहे ते बाबांनी तर सांगितलं की एखादा बैल घडवायचा म्हणलं तर तेव्हा आपण स्वतः घडवायला लागतोय, त्यावेळेस घडतोय. असं नाही की बैलात ते गुण पाहिजे, आपण कष्ट केल्यावर 100% शरीराचा बैल घडतोय. आणि ह्यो तुम्ही घडवलाय. आम्ही 20 वर्षात 20 खोंड घेतली, पण असं काही बैल आम्हाला लाभला नाही. पण हे घरच्या गायचा बैल आहे, दोन्ही खांदे पब्लिकनं पळतो आणि आतापर्यंत त्याला बैल नाही का, प्रत्येक वेळेला गाडी बांधून पळावं लागतं. बैलाला फुल गती आहे. कुठला पण ड्रायव्हर बसू द्या, सुट्टी मेकर कोण पण असू द्या, काही फरक पडत नाही. बैल पळायचा तेवढाच पळतो. बाबा तुम्हाला त्रास होत असला तर बसा तिथं निवांत. मित्रांनो काय होते, जास्त वय झाले त्यांना त्रास द्यायला नको. आता जसं त्यांनी सांगितले घरच्या गाईचा खोंड झाला आणि घडावला आणि आज गोलाला तर उभा आहे आणि आज मुलाखत पण तुमची चालू आहे. हो. काय म्हणताय? कसं वाटतंय आज गोलाला तर उभं राहिलं? समाधान वाटतंय. आज माझा वाढदिवस होता. वाढदिवसा दिवशी बैलानं गिफ्ट मिळाली मला. हा. बैल पहिलाच म्हणजे वाढदिवसा दिवशी गिफ्ट दिली तिनं, नाव केलं माझं. समाधान वाटलं. आता किती वर्ष झाले क्षेत्रात तुम्ही आहे? मला तसं नाद 20-25 वर्ष झालं बैलाचा नाद आहे. काळ्या अण्णाला प्रधान विकलेला तेव्हा आमच्या दावणीचा. त्यानं पण भरपूर फायनल घेतले आमच्याकडे, त्यांच्याकडे पण पळाला. त्यानं आम्हाला नाद लावला. त्याच्यावर आम्ही भरपूर खोंड घेतले, पण तसा काही लाभला नाही. ह्यो घरच्या गायचा आहे ना, अजून एक घरी आहे दुसरा खोंड आहे. ह्यो त्याला तो खोंड ह्याला वाढून पळतो असा आहे. पण कसं आहे, दोन्हीचं नियोजन होत नाही, त्यामुळे ती बैल अंधारात राहिला दुसरा खोंड. म्हणजे आता 20 वर्षापूर्वी प्रधान दावणीला होता, तो बैल गेला, त्यापासून हा बैल लागला. म्हणजे 20 वर्ष कालावधी घालवायला लागला. हो, 20 वर्षात 20 खोंड घेतले आम्ही. पण तसं नाही लाभलं वासरू. वासरूच लाभलं नाही. पण ही देवानं घरचं दिलं आपल्याला. घरच्या गायचं आहे, सुरुवातीपासून जपलं त्याला. दुई खांदी बाहेरनं पळायची सवय लागली. पब्लिकनं बिनजोडी केल्या त्यानं. ठाम आहे पब्लिकला. आम्ही प्रत्येक अड्ड्यात कडनीच गट पास केले त्यानं. आता पब्लिकनं बैल तयार करायचं म्हणलं ना, तर सगळ्यांचं असं म्हणणं असतं की आतनं गाडी लागली पाहिजे. तुम्ही पब्लिकचा बैल तयार केला, ही मोठी गोष्ट तुम्ही केली म्हणायला लागलं बैलगाडी क्षेत्रात. काय झालं, आम्ही वायदे देऊन बैल घालत होतो, पण जेव्हा आम्ही वासरू आदत मध्ये अड्ड्यात न्यायचो त्यावेळी माणसं म्हणायची, तुमचा जर आतनं गाठला तर बैल बाहेरनं आमचा पळणार नाही. मग वासरू बाहेरनं पळवायला लागायचं. त्यामुळं वासरू शहाणं झालं, ते दुई खांदी बाहेरनं पळायला लागलं. असं सुरुवातीपासूनच त्याला सवय लागली की पब्लिकला पळायची जास्त. आतनं मार खाईल, पण पब्लिकनं ते कधी मार खात नाही. दोन्ही खांदी बाहेरनं ठाम. मित्रांनो बघा, खरं आहे त्यांचं. पब्लिकचा बैल जर तयार केला तर 100% पब्लिकला गाडी लागल्यानंतर मालकाला भीती नसते. आता पायऱ्याचं कोण नियोजन करतंय? मनोज बादचा आहे आमचा, ते म्हणजे घरचाच आहे, बहिणीचा मुलगा. तो सगळं नियोजन करतो. संकेत कुंभार. आता पायरा करताना काय बघता पुढच्या बैलात? पुढच्या बैलाचं काय, बैल पुरणाराच बघायचा, दुसरं काय नाही. ते दोन्ही खांदे आतला असू दे, आपल्याला काय अडचण नाही. फक्त पायरा करताना ते पुरणारा पाहिजे आणि दोन्ही खांदे आतला असला तरी जमते आपल्याला. आपण बाहेरचा बैल कधीच बघितला नाही आयुष्यात, आपण आतलाच बघायचा. फक्त बैलाच्या गळ्यात पडून जाणारा पाहिजे. पण आजपर्यंत काय मला बैल लावलाय त्याला आजपर्यंत पण कधी बैल लागलेला नाही, असा विषय झाला. जर तसा बैल जर लागला तर काय घडवल तो बैल? आणि बैलाला हिनिवली इतके जणांनी का नाही, लय जणांनी हिनिवलं की बैल पळतोय, बैलाला पैर नाही, ते तुमचा बैल नशिबातच नाही, मालकाच्या गुलाला असं तसं लय जणांनी हिनिवलं. ते आज बैलाला साध्य करून दाखवलं, सगळेजण दाखवलं साध्य करून. गाडीत बांधून बैल पळाला पण राहिला आज फायनल. मित्रांनो बघा, बैलगाडी क्षेत्रात हिनवलं जाते आणि सगळ्याच बैलगाडा मालकांना त्या गोष्टी. रात्री मैदानला यायचं म्हणून ही दोघं जण, अक्षरशः तुम्हाला सांगा पटणार नाही, हे इलेक्ट्रिकची कामं करतो. हे दोघं जण रात्री 3 वाजेपर्यंत, पहाटे 3 वाजेपर्यंत ह्याच्या साईडवर इलेक्ट्रिकची कामं करत होती आजचा दिवस मोडायसाठी. आणि सकाळी पोरं मैदानात आलेली आणि ह्यांचे पदरच्या पैसे नाही आले. आज आता आल्यापासून पण अजूनपर्यंत चहा नाही मागितलेला त्यांनी की आम्हाला चहा द्या, नाही तर काय अजून नाही. बैलासाठी भरपूर पोरं येते दिवी. संकेत कुंभार प्रत्येक मैदानला आपल्यावर त्या मैदानाला असतोच, कुठेही मैदान असू दे. जर मी म्हटलं मी नाही एखाद्या मैदानात तुम्ही जावा तर तो गाडी घेऊन जातो.
असं आहे. पोरं आपल्याबरोबर जेवढी कट्टर आहेत कारण तेवढी येते तीच. आता आजचं नियोजन केलं होतं आबी काल्याचा आबी आणि रोहन ड्रायव्हर नियोजन खट केलं होतं आणि सायपन ड्रायव्हरनं गाडी आणली आणि गाडी चांगली पळाली. दोन्ही बैल पळाल्याशिवाय गाडी राहत नाही. दोन्ही पहिलं पळाली, गाडी चांगली राहिली. आता तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. पायरा तर तुम्ही सांगितलं कसा पाहिजे असेल ना, पायरा देणार का फोन आला तर? देणार 100% बैल. आपण आजपर्यंत असा विषय आहे, ज्यांनी फोन केलाय त्याला आपण बैल दिलेला नाही असं कुठलाच नाही. आजपर्यंत जेवढी बैलाला फोन आले तेवढे पैरत दिले ते आपण. भले हे नाही पुढचं मैदान ऍडजस्ट करून बैलाचं नियोजन झालं तर त्याच्या पुढच्या मैदान ऍडजस्ट करून, पण त्याला जातीनिशी आम्ही स्वतःहून फोन करून त्याला पैरा दिलाय. नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांग. माझं नाव मनोज मधुकर पाटील. माझा मोबाईल नंबर 8104559182. मित्रांनो, त्यांनी बऱ्याच जणांना फोनवरती पायरा दिलेला आहे. कारण सर्वसामान्य बैलगाडा मालक म्हणले की सगळ्यांना समजून घेत असतात. आपण शुभेच्छा करूया त्यांना की असाच कायम त्यांच्या दावणीला गुलाल राहील. धन्यवाद.